हॅलो गाईज, हे बघा आज आपलं आषाढ लास्ट आहे म्हणून आज मी असं सिंपल साधं एकदम असं मी चिकनची साधी पद्धतीनं बिर्याणी बनवत आहे. हे बघू शकता, मी एक छोटंसं कुकर ठेवलेलं आहे गॅसमध्ये. कुकर ठेवलेला आहे आणि एकदम गॅसचा फ्लेम एकदम फास्ट झाल्यामुळं असा आवाज येतो. त्याच्यामध्ये मी टाकला आहे तेल, अद्रक, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा आणि हे 2 छोट्या अशा हिरव्या मिरच्या. हे बघू शकता तुम्ही, 2 छोटे असे हिरव्या मिरच्या टाकले, कांदा, आलं लसणाची पेस्ट. आता मी त्यात टाकणार आहे हे आपलं तेजपत्ता. त्यात 1-2-4 असं काळी मिरी आणि 1-2 लवंग टाकणार आहे. म्हणजे अख्खा मसाला जो आपला असतो ना तो ॲड करायचा यात. बाकी काय नाही, अख्खा मसाला म्हणजे दालचिनी आणि लवंग, शहाजिरा. तर नाही, मला शहाजिरा आवडत नाही आहे म्हणून मी शहाजिरा टाकत नाही आहे. तर दालचिनी, लवंग, आणखीन काळी मिरी, तेजपत्ता टाकले, आणखीन एक आपली असं विलायची बाकीचा, त्याला असं मधून एक करून ते एक टाकून द्यायचं. असं हे सगळं अखंड मसाला असायला पाहिजे. ते असल्यामुळे चांगलं लागतं, स्मेल येतो विलायची पावडरपेक्षा. असं विलायची जर आपण टाकली ना त्यात चांगलं थोडंसं गॅसचं फ्लेम वाढवते, थोडं स्लो होतं, त्याच्यामुळं ते वेळ लागतो. चांगलं असं जरा लाल होत आलं नाही. आता यात आपण थोडंसं ते कडत तो तेव्हाच आपल्याला यात तेवढं अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं आहे. कसं आता उद्यापासून श्रावण स्टार्ट होतो, आज शेवटचा आहे. त्यावेळी मी तर असं तर मला एवढं काय आवड नाही आहे नॉनव्हेजची. तर आता आमचा श्रावण असतो महिन्याचा, तर श्रावण असतो. पण मी कसं आहे, गणपती गेल्यावरच मी नॉनव्हेज वगैरे घरात बनवते. आता श्रावण संपला तरी मी नाही बनवत नॉनव्हेज, गणपती येऊन गेल्याच्या नंतरच बनवते. मग शेवट होता, आज अमावस्यासुद्धा आहे, मोठी गटारी अमावस्या आहे आणि वरून दीप अमावस्या आहे. सर्वांना दीप अमावस्याची हार्दिक शुभेच्छा माझ्यापासून, माझ्या फॅमिलीतर्फे. आणि खूप दिवस झाले, म्हणजे जवळपास महिना 15 दिवस तर होत आले मी काय असा व्हिडिओ टाकलाच नाही आहे रेसिपीचा. तर हे बघा काय, आता मी यात ॲड करत आहे लिंबू. असा अर्धा लिंबू आपण यात पिळून द्यायचा असा, जेणेकरून चांगलं वाटतं ते. आता मी यात ॲड करणार आहे कोथिंबीर, आलं लसणाचे वाटण केलेलं. त्याच्यामुळं कसं होतं, खूप छान लागतं ते, चवीला खूपच. म्हणजे एकदम मी काय असं जास्त काय असं सगळं म्हणजे मटेरियल जास्त घालत नाही आहे, कारण की मला बी नाही आवडत आणि माझ्या मिस्टरांना बी नाही आवडत फार मटेरियल घालून ते केलेलं. त्यासाठी असं साधी सिंपल. आणि हे आहे आपला मसाला, सुहानाचा नॉनव्हेज मसाला, ते ॲड केला मी आता. ते कसंही कुकर लहान आहे ना, त्याच्यामुळं ते सारखं स्लिप होत आहे. मग म्हणलं आता ते कसं आपण जास्त जर स्वयंपाक करत असेल, मग त्याच्यामुळं ते कसं होतं, उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारचं सुद्धा वरून श्रावण स्टार्ट आहे. त्याच्यामुळं म्हणले मी नॉर्मल आपलं साधं सिंपल बिर्याणी करून टाकायचं. कारण की ते मग अजून आता त्याच्यामध्ये ते पोळी करा, म्हणजे भाकरी किंवा चपाती वगैरे करा, मग ते आणखीन काय की आपण केवढं बी थोडं करायला गेलं तर भरपूरच होऊन बसतं ते. आणि ते भरपूर झाले तर मग उगं ते अन्नाचा नास. उद्या तर स्टार्ट आहे श्रावण, माझे मिस्टरसुद्धा खाणार नाही. आता बघा हे ॲड करते मी यात, हे असे चिकनचे पीस ॲड केले.
हे बघू शकता, हे असं स्लिपच होते. ते कसं जरा तेलकट झाल्यावर कुकरला म्हणजे असं तेल मी टाकताना थोडंसं ते हे झालं ना, मग ते स्लिप व्हायला लागलं. आता आपण यात असं टाकलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, घेतलं का असं हे आहे. आता यात आपल्याला ॲड करायचं आहे तांदूळ, जे मी ऑलरेडी पहिलेच धुवून ठेवलेलं आहे. कसं ते कॅमेरा धरायला कोणी नाही आहे म्हणून भरपूर प्रॉब्लेम येतो असा कॅमेराचाच. त्याच्यामुळे कसं होतं, कॅमेरा धरायला येत नाही. एक जणी कोणी तर पाहिजे. ते माझ्याकडं आहे बरं का, ते मी आणलं आहे स्टँड. परत ते मला अजून कसं आणखीन मला ते जमत नाही आहे. म्हणजे कसं ते आपण ॲडजस्ट कसं करून लावायचं तेच मला अजून माहिती नाही आहे. जेव्हा मी ते परफेक्ट मला जमेल ना, ते कसं काय स्टँड हे करायचं व्यवस्थित, त्या टायमाला नक्की हे करेन. हे बघा, नक्की बघा आणि मला सांगा माझी सिंपल साधी असं चिकन बिर्याणी तुम्हाला कशी वाटली. कारण की जास्त मी काय त्यात मटेरियल ॲड केलेलं नाही आहे, जास्त काय मसाले वगैरे असं काय ॲड जास्त एवढं केलं नाही आहे. सिंपल साधं. पुन्हा एकदा रिपीट करते, दालचिनी, लवंग, इलायची, तेजपत्ता, आणखीन काळी मिरी, आपला जो अख्खा मसाला असतो तो, आलं लसणाची पेस्ट, मीठ, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबू, अर्धा टेबलस्पून मीठ, आणि झालं आपलं चिकन. आणि अद्रक लसणाचे कोथिंबीरचं वाटण केलेलं ते, आणि बिर्याणी मसाला सुहानाचा, तेवढाच मी ॲड केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा हे चिकनचा व्हिडिओ नक्की मला सांगा. बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता शेवट आषाढी होती, आज आपला शेवट. उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. सगळ्याला उद्याचे श्रावणाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या वारसुद्धा खूप छान आला आहे असा स्वामींचा, म्हणून खूप मस्त वाटतं. आता बघूच तर नागपंचमी येईल. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला लाईक करून, कमेंट करून, सबस्क्राईब करायला महत्त्वाचं विसरू नका. चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.